श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी जी आपल्याकडे लग्नाची ऑर्डर आली होती तुम्हाला त्यातले मी काही ब्लाऊज दाखवले होते, तर त्याचा व्हिडिओ देखील आहे, तर तो तुम्ही बघू शकता. तर त्यातले सगळे ब्लाऊज मी कसे शिवलेले आहेत, काय काय डिझाईन केलेली आहे नवरीच्या ब्लाऊजला, परत त्यांच्या रिलेटिव्सच्या ब्लाऊजांना, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तसेच मी कोणत्या ब्लाऊजला किती शिलाई घेतली किंवा आमच्या एरियामध्ये किती शिलाई घेतात हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे नवरीच्या सासूबाईंचं ब्लाऊज आहे. तर अतिशय सिंपल म्हणजे कटोरी ब्लाऊज आहे आणि पाठीमागं देखील गोल गळा आहे आणि 3/4 बाही आहे. तर या ब्लाऊजला मी 180 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर तुमच्या एरियामध्ये अशा सिंपल ब्लाऊजला किती शिलाई घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर हे गुलाबी कलरचं ब्लाऊज बघू शकता. कटोरी ब्लाऊज आहे, पण बॅक साईडला बोटनेक गळा केलेला आहे. खूप असं सुंदर त्याला डिझाईन बनवलेली आहे. तर हे देखील ब्लाऊज नवरीच्या सासूबाईंचंच ब्लाऊज आहे. तर बघू शकता पाठीमागे कसा गळा बनवलेला आहे आणि त्याला नॉट लावून कापडी लटकन लावलेले आहेत आणि बाहीला अशा पद्धतीची पायपिंगची लेस लावलेली आहे. तर या ब्लाऊजची शिलाई बघा मी 270 रुपये घेतलेली आहे, कारण पाठीमागे जो बोटनेक गळा बनवलेला आहे त्याचे मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते आणि जी पायपिंगची लेस लावलेली आहे त्याचे 40 रुपये. तर आमच्याकडे पायपिंगची लेस ही सिंपल लेस त्यानंतर हे 3 नंबरचं ब्लाऊज रुपयाला मिळालेली होती. तर त्याचे मी ब्लाऊजच आहे आणि याची बाही 3/4 आहे आणि बाहीला वरच्या साईडला हा पफ केलेला आहे छोटासा. तर खूप छान असं हे देखील ब्लाऊज दिसत होतं आणि बॅकला याला डिझाईनसुद्धा बनवलेली आहे. तर कशी डिझाईन झाली ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता ही बॅकची डिझाईन, त्याला मी असे छोटे छोटे पॅच देखील लावलेले आहेत. तर पॅच लावल्यामुळे त्याला खूप छान असा लुक आलेला आहे. तर या ब्लाऊजला बघा मी 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर पॅचचे देखील मी 20 रुपये इथं घेतलेले होते. तर आता आपण नवरीचे ब्लाऊज बघूया. तर सगळ्यात सिंपल ब्लाऊज होता हा. तर पुढे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बाही छोटी आहे आणि बॅक साईडला सिंपल असा गोल गळा आहे. तर याची मी शिलाई 250 रुपये घेतलेली आहे. तर आमच्या इकडं कटोरी ब्लाऊजपेक्षा प्रिन्सेस कट ब्लाऊजला शिलाई एक्स्ट्रा आहे. तर प्रिन्सेस कट जर सिंपल ब्लाऊज असेल तर मी 250 रुपये शिलाई घेते. त्यानंतर बघा हा नवरीचा दुसरा ब्लाऊज आहे. तर हा गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे. पुढच्या साईडला प्रिन्सेस कट आहे आणि पाठीमागच्या साईडला बघू शकता असा गोल गळा केलेला आहे आणि गळ्याला बघा गोल्डनचा गोट लावलेला आहे आणि नॉट लावून असे कापडीच लटकन बनवलेले आहेत आणि त्याला देखील मी गोल्डनचा गोट लावलेला आहे. तर खूप छान असं सुंदर दिसत होतं ते. आणि बाही बघा 3/4 आहे आणि बाहीला मी अशा पद्धतीची सुंदर अशी गोल्डन मण्यांची लेस लावलेली आहे. तर या ब्लाऊजला बघा मी 320 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर बघा हे नवरीचं हळदीचं ब्लाऊज आहे. तर हे देखील प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बाही छोटी केलेली आहे आणि बॅक साईडला बघू शकता सिंपल पान गळा बनवून लेस लावलेली आहे आणि नॉट लावून त्याला कापडीच लटकन बनले आहेत. त्या लटकनला देखील लेस लावलेली आहे. तर या ब्लाऊजची बघा 280 रुपये मी शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर बघा हे नवरीचं चौथं ब्लाऊज आहे. हे देखील खूप सुंदर असं ब्लाऊज आहे. फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि सिंपल बाही बनवलेली आहे आणि बॅकला बोटनेक बनवलेला आहे. तर नवरीनेच ही डिझाईन पाठवली होती, सेम त्या पद्धतीने बनवलेली आहे. फक्त या डिझाईनच्या मध्ये काही मणी वगैरे लावायचे आहे. ते लावल्यानंतरचा सुद्धा एखादा फोटो मिळाला तर तुम्हाला मी लास्टला ॲड करीन. तर या ब्लाऊजची मी 330 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर हे नवरीचं सगळ्यात मेन आणि 5वं ब्लाऊज म्हणजे आरीवर्क करून घेतलेलं ब्लाऊज आहे हे. तर बॅकला इतकी सुंदरशी आरीवर्क डिझाईन केलेली आहे. बाहीला थोडी सिंपलच केलेली आहे छोटीशी आणि फ्रंट साईडला बघा एक साईडच्या गळ्याला अशी आरीवर्क डिझाईन केलेली आहे. तर हे देखील ब्लाऊज बघा खूपच सुंदर असं झालेलं आहे आणि या ब्लाऊजवरती आरीवर्क मी बाहेरून म्हणजे माझ्या मैत्रिणीकडून करून घेतलेली आहे, कारण मी स्वतः आरीवर्क करत नाही. तसेच बघू शकता या ब्लाऊजला मध्ये मध्ये असे 3 झुमकेसुद्धा लावलेले आहेत, त्यामुळे त्याचा लुक अगदी छान असा आलेला आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे, कारण बाकी सगळं आरीवर्क करणारीनेच करून दिलेलं आहे. मी फक्त याची शिलाई 300 घेतलेली आहे. आरीवर्कचं जे पेमेंट होतं ते त्यांनी 1,500 रुपये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे ब्लाऊज होतं. त्यानंतर बघा नवरीची ब्लाऊज संपलेले आहेत. तर नवरीच्या नंदुबाईचं हे घागऱ्यावरील ब्लाऊज होतं, म्हणजे घागरा देखील होता आणि घागऱ्यावरील ब्लाऊज देखील होतं. तर हे ब्लाऊज बघू शकता अशा पद्धतीने फ्रंट साईडला प्रिन्सेस कट शिवलेला आहे असा आणि समोरच्या साईडला स्वीटहार्ट नेक बनवलेला आहे आणि बाही 3/4 आहे.
बॅक साईडला बघा असे नॉट लावलेले आहेत, त्याला कापडी लटकन बनवून जी गळ्याला लेस लावलेली आहे सेम लेस लावलेली आहे. तर या ब्लाऊजची शिलाई 280 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर बघा हा बॉटम साईडचा घागरा बनवलेला आहे. तर घागरा असा प्लेटचा साऊथ इंडियन टाईप बनवलेला आहे. तर खूप छान असा घागरा देखील झाला होता. तर अजून हा घागरा मी प्रेस करणार आहे. तर याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर ब्लाऊजची 300 आणि घागऱ्याची 250 असं मिळून 550 रुपये मी शिलाई घेतलेली आहे. तर घागरा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे आहे नवरीच्या जाऊबाईंचं ब्लाऊज. तर हे देखील खूप सुंदर असं ब्लाऊज आहे. फ्रंटला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि बॅकला अशा पद्धतीचा गळा बनवलेला आहे. तर बाही खूप सुंदर बनवलेली आहे, बघू शकता 3/4 बाही आहे आणि बाहीला बघा असा आकार काढलेला आहे आणि त्याला पायपिंगची लेस जॉईन केलेली आहे. तर या ब्लाऊजची मी शिलाई 320 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर हे ब्लाऊजची डिझाईन बघा, जे मी तुम्हाला नवरीचं 4 नंबरला ब्लाऊज दाखवलं होतं त्याला पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीची मणी वगैरे लावायचे होते, तर ते लावलेले आहेत. त्यानंतर हे बघू शकता नवरीच्या नंदुबाईचं साडीवरील ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊज फ्रंटला प्रिन्स कट ब्लाऊज बनवलेला आहे आणि बॅकला गोल गळ्यावरती सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि नॉट लावून त्याला कापडी लटकन लावलेली आहे आणि त्याला देखील सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि बाहीला देखील वेगळी पण छान अशी खड्यांची लेस लावलेली आहे. त्यामुळे या ब्लाऊजचा लुक देखील खूप छान असा आलेला आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे. तर हे सगळे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले आणि यातले सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं ब्लाऊज आवडलं आणि माझी ब्लाऊजची शिलाई तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच या ब्लाऊजना तुमच्या एरियामध्ये किती शिलाई घेतली जाते हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.